गुड मॉर्निंग, सुप्रभात बालदोस्तांनो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आजच्या 17 सप्टेंबरच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजच्या तासिकेमध्ये 10व्या प्रकरणातील काही उदाहरणं या ठिकाणी जे तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत, गणितीय सूत्राचे अंदाजीकरण, यावरील काही 4 ते 5 उदाहरणं आजच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. बालदोस्तांनो, या प्रकरणावरती मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की अतिशय कमी प्रश्न विचारले जातात. अंदाजीकरण असतं म्हणून याच्यात बऱ्याचदा गोंधळ उडतो आणि कदाचित त्यामुळे या प्रकरणावरती फार कमी म्हणजे आतापर्यंत फक्त 2-3च प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. तरी परंतु आपण गाफील न राहता स्पर्धेमध्ये आपण अप टू डेट असलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मग ही काही प्रश्न मी तुम्हाला समजावून देतोय. बालदोस्तांनो, करताना अभ्यास करायलाच पाहिजे. आपल्या तासिकेमध्ये मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा हा पहिला प्रश्न जो आपण या ठिकाणी निवडलेला आहे तो प्रश्न मी आता बोर्डवरती लिहितो. प्रश्न असा आहे बालदोस्तांनो, 20.03 आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न. 20.03 आणि 18.01 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात आहे. तर बालदोस्तांनो, या ठिकाणी 2 दशांश तळापर्यंत ह्या संख्या दिलेल्या आहेत. पूर्णांकात आहे. नेहमीप्रमाणे या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए 360, पर्याय क्रमांक बी 362, पर्याय क्रमांक सी 364 आणि पर्याय क्रमांक डी 365. तर अशा पद्धतीने 4 पर्याय दिलेले आहेत. वेळ वाचवण्यासाठी आपण ते 4 पर्याय या ठिकाणी लिहिणार नाही. तर बालदोस्तांनो, गुणाकार करत असताना या ठिकाणी दशांशाच्या रूपाला आपल्याला शॉर्टकटमध्ये लिहायचे आणि ते लिहित असताना जे या ठिकाणी पहिली संख्या जी दिलेली आहे 20.03 याला फक्त तुम्हाला लिहून घ्यायचे. 20 दशांशाच्या स्थळानंतर 2 अंक नंतर 3 आहे म्हणून मग ते सोडून द्यायचे. त्याचबरोबर बालदोस्तांना दुसरी संख्या 18.01 दिलेली आहे. वरचे 0.5च्या अलीकडचे असल्यामुळे मग ते सोडून द्यायचे आणि फक्त घ्यायचे 18 ते या पद्धतीने. आणि मग 18चा पाडा सर्वसाधारणपणे किंवा 20चा पाडा सर्वसाधारणपणे तुम्हाला सर्वांना पाठ आहे. 18 दुनी किती होतात 36, वरती 0ला 0 आणि म्हणून मग याचं उत्तर येतं 360. तर अशा पद्धतीने अतिशय सोपा असा हा प्रश्न बालदोस्तांनो या 10व्या प्रकरणावरती सूत्राचे अंदाजीकरण यामध्ये विचारलेला होता, ज्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना अतिशय चांगल्या रीतीने समजलं असेल असं मी गृहीत धरतो. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आता हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेल असं गृहीत धरून मी आता दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करतोय. बालदोस्तांनो, तो प्रश्न आता बोर्डवरती लिहितो. कधी पण या पद्धतीने असा जर प्रश्न आला, दशांशाच्या नंतर 2 स्थळानंतर जर हे अंक आलेले असतील तर ते व्यवहारामध्ये मोजल्या जातात, परंतु ते देणं घेणं होत नाही म्हणून ते सोडून द्यायचे आणि अतिशय सोप्या रीतीने दशांशाच्या डावीकडे असलेल्या अंकांचा गुणाकार करायचा आणि मग तो गुणाकार केल्यानंतर खाली तुम्हाला परफेक्ट उत्तर त्या ठिकाणी मिळून जातं. तर आता बघूया बालदोस्तांनो, पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 2 आजच्या तासिकेतील, तो तुमच्यासाठी या ठिकाणी या पुस्तकात दिलेला आहे आणि तो प्रश्न आहे दिलेल्या संख्या. या ठिकाणी बोर्डवरती तो प्रश्न लिहितोय. दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करून सोपे रूप द्या.
आणि या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे मित्रांनो 5.1.04 गुणिले 5.982. तर मग बालदोस्तांनो, हा गुणाकार करत असताना या गुणाकाराच्या म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले, पर्याय क्रमांक ए 5, पर्याय क्रमांक बी 6, पर्याय क्रमांक सी 10 आणि पर्याय क्रमांक डी 12. मग चारही पर्यायाचा विचार करत असताना सर्वात सुरुवातीला आपल्याला हा गुणाकार करायचा आहे निकटतम दशांशामध्ये. प्रश्नाचं जर वाचन केलं आपण, दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करायच्या आणि निकटतम दशांश म्हणजे या ठिकाणी जी आहे पहिली संख्या जर आपण बघितली 1.04 म्हणून फक्त 1 घ्यायची, पुढचे ते सोडून द्यायचे. त्यानंतर पुढे 5.9 आले म्हणून निकटतम दशांश 1 त्याच्यामध्ये जर आपण मिळवला तर ते होतात 10 आणि मग तो हातचा होतो 1 6 5 आणि 1 6 आणि म्हणून 1 गुणिले 6 याचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार बालदोस्तांनो 6. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 6. तर आशा करतो बालदोस्तांनो हा प्रश्न तुम्हाला सर्वांना व्यवस्थितरित्या समजलेला असेल. अतिशय सोपा हा प्रश्न होता. या ठिकाणी सूत्राचे अंदाजीकरण म्हणजे दिलेल्या गणितामध्ये दशांशाची दशांश स्थळ असेल, शतांश स्थळ असेल, सहस्त्र स्थळ असेल तर त्याचं अंदाजीकरण करून आपल्याला उत्तर लिहायचं असतं आणि म्हणून कमीत कमी प्रश्न या प्रकरणावरती आजपर्यंत विचारले गेलेले आहे. तर आता बालदोस्तांना आपण तिसरा प्रश्न या ठिकाणी मी बोर्डवरती लिहितो. साधारणतः 5 ते 6 प्रश्न आपण आज या तासिकेमध्ये पूर्ण करूयात. आता तिसरा प्रश्न जो आहे, तिसरा प्रश्न तो आहे 4456. 4456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल. जवळच्या हजारात पूर्ण केल्यास होईल. तर मग एकदम सोपं आहे. या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेत बालदोस्तांनो. पर्याय क्रमांक ए 5000, पर्याय क्रमांक बी 4000, पर्याय क्रमांक सी 5500, पर्याय क्रमांक डी 4500. तर अतिशय सोप्या रीतीने आपण जर बघितलं तर जवळच्या हजारात ही संख्या पूर्ण करायची आहे. या ठिकाणी 4400 आले, 4556 जर आलेले असते तर पुढचे आपल्याला घ्यावे लागले असते. 500च्या अलीकडे, निम्म्याच्या अलीकडचे असले की अलीकडचा 1000 घ्यायचा आहे आणि म्हणून मग याचं उत्तर येईल 4000. अशा पद्धतीने जवळच्या हजारात पूर्ण केल्यास ही संख्या म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल 4000. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जर या ठिकाणी ही संख्या जर 4556 असती तर मग आपण पुढचा अंक घेतला असता, परंतु ती 500च्या अलीकडची असल्यामुळे अलीकडचा आपल्याला सहस्रांश म्हणजे हजाराचा अंक घ्यायचा आहे. आता तिसरा प्रश्न झाल्यानंतर चौथा प्रश्न बघूया. अतिशय सोपे आणि छोटे छोटे प्रश्न या प्रकरणामध्ये असतात म्हणून कदाचित तुम्हाला वाटेल की अतिशय सोपे प्रश्न या प्रकरणावर विचारतात. तसं नाही, एखाद्या वेळेस एखादा क्लिष्ट प्रश्नही विचारला जाऊ शकतो आणि म्हणून त्या अनुषंगाने आपली तयारी असली पाहिजे. तर चौथा प्रश्न जो आहे 2.05 अधिक 1.01 गुणिले 2.99 ची सर्वात जवळची किंमत किती? किंमत कोणती? आणि बालदोस्तांनो, यासाठी तुम्हाला पर्याय दिले. पर्याय क्रमांक ए 4, पर्याय क्रमांक बी 5, पर्याय क्रमांक सी आहे 6 आणि पर्याय क्रमांक डी आहे 9. तर या चारही पर्यायाचा विचार करत असताना सर्वप्रथम आपल्याला आता ही बेरीज म्हणजे ही पदावली सोडून घ्यावी लागेल. याही प्रश्नामध्ये उत्तर अतिशय सोपं असतं, परंतु अंदाजीकरण करणे म्हणजे जवळच्या दशकामध्ये, जवळच्या अंशामध्ये, जवळच्या दशांशामध्ये आपल्याला ती संख्या पूर्ण करायची असते. आणि म्हणून मग बालदोस्तांनो, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2.05 दिलेले म्हणून याला फक्त घ्यायचे 2, 1.01 दिले म्हणून 1 गुणिले, आता 1.01 गुणिले या ठिकाणी 2.99 दिले
म्हणून त्याला अलीकडे जर आपण पूर्ण करून घेतले तर ते होतात 3. आणि मग 2 अधिक 1 ने 3 ला गुणलं तर 3, 2 आणि 3 ची जर बेरीज केली तर उत्तर येतं 5. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो अंदाजीकरण करणे म्हणजे त्या जवळच्या दशांशामध्ये, जवळच्या शतांशामध्ये त्या संख्या पूर्ण करून घ्यायची. इथं दिलेली होती पदावली. अंकगणिताच्या नियमानुसार आपल्याला अगोदर करायचं असतं गुणाकार, म्हणून अगोदर गुणाकार करून घ्यायचा आणि नंतर बेरीज करायची. तर बालदोस्तांनो सर्वांना हाही प्रश्न समजला असेल. साधारणपणे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की या प्रकरणावरती इतर प्रकरणांच्या तुलनेने अतिशय सोपे प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून मग पटापट आज आपण भरपूर प्रश्न, म्हणजे भरपूर म्हणण्यापेक्षा मला वाटतं 4-5 प्रश्न आपले सोडून झालेले आहेत. तर आता बालदोस्तांनो वळूया पुढच्या प्रश्नाकडे आणि बघूया या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे ते. तर हा प्रश्न आहे 725 ही संख्या, म्हणजे क्रमाने 5वा प्रश्न. 725 ही संख्या, ही संख्या नजीकच्या शंभरात दाखवायची झाल्यास त्या संख्येची सन्निकटता म्हणजे जवळीकता, पुढीलपैकी कशाशी आहे? पुढीलपैकी कशाशी आहे? पुढीलपैकी कशाशी आहे? पर्याय क्रमांक 1 दिलाय 700, पर्याय क्रमांक बी दिलाय 720, पर्याय क्रमांक सी आहे 730, पर्याय क्रमांक डी आहे 800. तर मग बालदोस्तांनो साधारणपणे या प्रश्नामध्ये सूक्ष्म आपण जर वाचन केलं तर काय दिलं? नजीकच्या 100. मग 725 ला नजीकचे म्हणजे जवळचे 100 किती असणार आहे? 700 असणार आहे. ते 800 थोडीच असणार आहे. आणि म्हणून अशा याच्यामध्ये लक्ष द्यायचं. जर 775 असते तर मग उत्तर किती झालं असतं? 800. परंतु हे किती? 725 म्हणून अलीकडे ओढल्यानंतर म्हणजे अलीकडे गृहीत धरल्यानंतर याचं उत्तर किती येणार आहे? 700. हे मराठीतून लिहिले, इंग्रजीतून 700. आता संख्या अशा पद्धतीने लिहितोय कारण तुम्हाला सर्वजण 500च्या याच्या नोटा बघत असतात. त्याच्यावरती आता नवीन पद्धत निघालेली, अशा पद्धतीने अंक लिहायची. नवीन काही निघतंय. आपणही ते शिकलं पाहिजे, आपणही ते अडॉप्ट केलं पाहिजे आणि नव्याला आपण सामोरं गेलं पाहिजे, नवीन आत्मसात केलं पाहिजे. सृष्टीचा हा नियमच आहे. जो नव्याबरोबर चालेल तो टिकेल, जो नव्याबरोबर चालणार नाही तो नष्ट होईल. आणि म्हणून मग आता सगळीकडे जवळपास या कोरोना लॉकडाऊनने आपल्याला नवीन शिकवलंय ते म्हणजे ऑनलाईन लर्निंग अँड ऑनलाईन टीचिंग. तर बालदोस्तांनो तुमच्यासाठी गायकवाड कोचिंग क्लासेसच्या वतीने ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू झालेले आहेत. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी गणित या विषयाचं पूर्णपणे मार्गदर्शन तुमची परीक्षा होईपर्यंत मी तुम्हाला करणार आहे. तुमची जर ऑनलाईन क्लासेससाठी ॲडमिशन म्हणजे प्रवेश घ्यायची जर इच्छा असेल तर तुम्ही तुमचा संपूर्ण पत्ता, तुमचं नाव, 9421326818 या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला पोस्ट करा. म्हणजे मग त्याद्वारे मी तुमचं ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करेल. तर मग बालदोस्तांनो वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आणि पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे तो नवीन प्रश्न आता तुमच्यासाठी मी या ठिकाणी लिहित आहे. तो प्रश्न आहे गुणाकाराचा. पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता? चला तर तुमचा हा प्रश्न लिहून झाला असेल. व्हिडिओ तुम्ही पॉज करून हा प्रश्न लिहून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे हे पुस्तक असेलच. या पुस्तकामध्ये 10व्या प्रकरणामध्ये तुम्ही हा प्रश्न बघू शकता आणि मग प्रश्न लिहून घेऊन त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला करत आहे. तर बालदोस्तांनो पुढील प्रश्न आहे, मला आता क्रम काही लक्षात नाही. तर प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणत्या संख्येची
संख्येची अधिकतम सन्निकटता सन्निकटता 2.02 गुणिले 5.94 शी आहे. पुढे कंसामध्ये तुम्हाला दिलेला आहे, प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशात पूर्ण करा आणि पर्याय दिले. पर्याय क्रमांक ए 10, पर्याय क्रमांक बी 11, पर्याय क्रमांक सी 12, पर्याय क्रमांक डी 13. तर दिलेल्या सूचनेनुसार काय, प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशापर्यंत पूर्ण करा. मग जवळच्या दशांशामध्ये जर पूर्ण केली तर मग बालदोस्तांनो 2.02 दिले म्हणून 2 गुणिले 5.94 म्हणजे पुढच्या दशांशामध्ये जर आपण 1 घेतला, 9 1 होतो 10, हातचा आला 1 तो 5 मध्ये मिळेल तर 6, म्हणजे या ठिकाणी होतील 6 आणि 2 आणि 6चा जर गुणाकार केला तर 2 सखे 12 म्हणजे 12, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 2. किती? पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे, सी, म्हणजे उत्तर येणार आहे 12. तर हाही प्रश्न खूप सोपा होता, तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजला असेलच असं गृहीत धरतो. जे की वारंवार मला यासाठी म्हणावं लागतं की आता ऑनलाईनमध्ये तुम्ही तिकडं पलीकडं अभ्यास करतायत, मी इकडे आहे, आपल्यामध्ये हा दृकश्राव्य माध्यमातून हा कॉन्टॅक्ट आहे, तुमच्या वह्या काही मला प्रत्यक्ष पाहता येत नाही आहेत आणि म्हणून मग गृहीत धरतो असं मला म्हणावं लागतं. तर चला बालदोस्तांना आता पुढचा प्रश्न बघूया. आणि आज हे प्रकरण या तासिका मालिकेत आज आपण संपवणार आहोत. पुढचं प्रकरण जे आहे प्रकरण 11वं आणि ते प्रकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या काही सूचना असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये येऊन कळवू शकता. तुमच्या सर्व सूचनांचा आदर केला जाईल, तसेच योग्य ते उत्तरही तुमच्या शंकांचं निरसन करून दिल्या जाईल. त्यासाठी बालदोस्तांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आमचं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. ऑनलाईन कोचिंग क्लासेस जे गणित विषयाचे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपूर्व परीक्षेचे सुरू झालेले आहेत, त्यासाठी जर तुमची प्रवेश घ्यायची इच्छा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर 94 31 38 68 वरती तुम्ही तुमचा संपूर्ण पत्ता, वर्ग इत्यादी माहिती पाठवा. मग मी तुम्हाला प्रवेशाची प्रक्रिया समजावून सांगेन की कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन क्लासला जॉईन होता येईल. तर चला आता बालदोस्तांनो, या ठिकाणी जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामध्ये अजून एक प्रश्न इथं आलेला आहे. 6.07 सातवा प्रश्न म्हणूया आपण. 6.97 गुणिले 0.093 च्या सर्वात जवळची जवळची असणारी किंमत पुढीलपैकी कोणती? पुढीलपैकी कोणती? तर पर्याय दिलेले, पर्याय ए 0.7, पर्याय बी 0.8, पर्याय सी 7 आणि पर्याय डी 8. तर 6.97 गुणिले 0.0934 सर्वात जवळची असणारी किंमत पुढीलपैकी कोणती? आणि ती किंमत आपल्याला या ठिकाणी बालदोस्तांना शोधायची आहे. आणि मग ती शोधत असताना बघूया आपण इथं आपण काय करता येईल. तर प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, सर्वात जवळची असणारी पर्याय क्रमांक 1 0.7, पर्याय क्रमांक बी 0.8, पर्याय क्रमांक सी 7, पर्याय क्रमांक डी 8. आता दशांशाच्या याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी फरक जो आहे हा फरक इथं एका संख्येनंतर 2 दशांश, इथं एका संख्येनंतर 3 दशांश. मग जर आपण जवळच्या शतांशामध्ये जर पूर्ण केली तर ही संख्या होईल पहिली 6.97 म्हणजे किती होईल ही 7.
पूर्ण. आणि मग दुसरी आहे 0.093. तर हिला पूर्ण करत असताना आपण काय करू शकतो 0.1 पर्यंत. हे लक्षात घ्या, कारण हे आपण शतांश, मग इथेही शतांश वापरले तर 9चा किती होईल 1. आणि मग आता यांचा जर गुणाकार केला 7 गुणिले 0.1 तर गुणाकार येईल बालदोस्तांनो 0.7. अशा पद्धतीने हा प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. 1-2 वेळेस पुन्हा रिपीट तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पुन्हा समजावून सांगा म्हणायची आता काही आवश्यकताच नाही. नुसता व्हिडिओ बॅक केला की आपल्याला कितीदाही समजून घेता येते. हे एक चांगलं कोरोना लॉकडाऊनमध्ये एक विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सुविधा ऑनलाईनमध्ये किंवा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उपयोगी पडते. वर्गात असलं तर आपण म्हणतो सर मला पुन्हा समजावून सांगा, तिथं तशी काही गरजच नाही. दनादन कितीदाही आपण रिपीट हा व्हिडिओ करून बघू शकतो आणि ते तुम्ही बघा, म्हणजे हे सर्व प्रश्न तुम्हाला समजतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. बालदोस्तांना तुम्हाला अनेक उत्तम शुभाशीर्वाद. चांगला अभ्यास करा. यावर्षी तुमची जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी निवड झालीच पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की ही परीक्षा आपल्याला फक्त एकदाच देता येते. सीईटीची परीक्षा 3-4 वेळेस देता येते, नीटची परीक्षा 3-4 वेळेस देता येते, एमपीएससीची देता येते, यूपीएससीची देता येते. अलग लक्षात, कलेक्टर, PSI या सगळ्या स्पर्धा परीक्षा तुम्हाला बँकेच्या कितीदाही देता येतात, पोलीसच्या कितीदाही देता येतात. ज्या काही नोकरीसाठीच्या स्पर्धा परीक्षा त्या कितीदाही देता येतात, परंतु अख्ख्या भारतामध्ये नवोदयची परीक्षा फक्त एकदाच देता येते. आणि म्हणून हा जो चान्स आहे हा चान्स सोडायचा नाही. चांगला अभ्यास करायचा. काही अडचणी असतील ना आपल्या आदरणीय गुरुजन वर्गांना, घरातील मोठे असलेले भैया दिदींना, आईवडिलांना, कोणालाही विचारा. आमच्यासारखे यूट्यूबवरती तर भरपूर गुरुजन वर्ग तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांच्या सगळ्या व्हिडिओंचा अर्थ काढा, सर्व व्हिडिओ बघा, त्याच्या नोट्स काढा आणि पुढे जा. तर तुम्हाला अभ्यासासाठी पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. रजा घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.